तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आता जो तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला आपण त्याच व्हिडिओचा तुम्हाला ट्युटोरियल देणार आहेत आणि व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे, तुम्ही तर बघितलाच आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर व्हिडिओला पूर्ण बघा शेवटपर्यंत, कुठे स्किप नका करू। व्हिडिओची जी स्टेप बाय स्टेप असते ती खूप इम्पॉर्टंट असते, तेव्हाच व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे बनतो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही, सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करायचे। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही इथे मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिंपली तुम्ही इथं बघू शकता वरती टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं बी तर आपला चॅनल येऊन जाईल। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते इथं वरती पिन केलेले बघू शकता। काइनमास्टर राहुल पाटीलवरती तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली काइनमास्टरवर पोहोचाल आणि हे काइनमास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर इंस्टाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं इंस्टाला तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला लास्ट छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला अजून तुम्ही लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच ट्रेनिंग एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि मधला हा फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट आहे 9.16चा रिसिव्ह सिलेक्ट करून टाकायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय तर बघू शकता सेटिंगचा ऑप्शन असेल, सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। एडिटिंगमध्ये याच्या खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर ओके करायचं। ओके केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ इथपर्यंत घेऊन टाकायची तुम्हाला 13-14 सेकंदापर्यंत, ठीक आहे। घेतल्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल सिंपली आपल्याला ऑडिओ ॲड करून टाकायचं आहे। आपण ऑडिओ ॲड केलेला आहे। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर आता बीट आपण ऐकून घेऊया सर्वात पहिले, ठीक आहे। तर थोडंसं प्ले करतो मी। तर इथनं फास्ट बीट सुरुवात होते आणि इथनं आपल्याला जे फोटो ॲड करायचे तर सिंपली तुम्हाला 10 सेकंद 7 पॉईंटपर्यंत यायचं आणि समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। ब्लॅक बॅकग्राऊंडचा पार्ट कट केल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला इथे बघू शकता लेअरचा ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे। मी सगळ्यात पहिले तो ओव्हरले इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला याला असं झूम करायचं आहे, फुल करून घ्यायचं फुल स्क्रीन, ठीक आहे। फुल स्क्रीन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला परत बघू शकता लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। कैचीच्या तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंग दिसत असेल, बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं। स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर याला असं थोडंसं मोठं करायचं, ठीक आहे। याला झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्याच्या नंतर इथे बघू शकता परत एकदा तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक इमोजीची PNG दिलेली, ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे। असं फुल करून घेऊया। फुल केल्याच्या नंतर इथे बघू शकता ही इमेज तुम्हाला इथं PNG अशी इथं तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायची, ठीक आहे। बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे आणि इथं तुम्हाला ओरल ॲनिमेशन दिसत असेल, या ॲनिमेशनवरती यायचं आणि तुम्हाला एक ॲनिमेशन इथं देऊन घ्यायचं। बघू शकता एवालं देऊन टाकायचं, सॉरी एवालं द्यायचं, ठीक आहे। बघू शकता एवालं ॲनिमेशन तुम्हाला देऊन टाकायचं आहे, ॲड करायचं आहे यावरती, ठीक आहे। ॲड केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे जिथपर्यंत आपला ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत घेऊन टाकायचं, ठीक आहे। घेतल्याच्या नंतर आता याचा जो समोरील पार्ट आहे एकदम परफेक्टपणे तुम्हाला झूम करायचं आहे। झूम केल्याच्या नंतर याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचा आहे। ओरले व्हिडिओचा पण दोन्ही आणि इमोजी तर परफेक्टपणे ॲड झालेलं आहे, त्याचं काही कट करायची गरज नाही आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, इथे बघू शकता
परत तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि वरली फोटोची क्लिप्स आहे बघू शकता, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि क्लिप्स आहे 0.5च्या 1 पॉईंट पुढं ठेवायची, ठीक आहे, म्हणजे 6पर्यंत ठेवायची, 1 पॉईंट पुढं सरकवायची, ठीक आहे, आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथे तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे पण फोटो आहे तुमचे ते फोटो जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायचे. बघू शकता मी फोटो ॲड केलेले. फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं. क्लिक केल्याच्या नंतर क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. हा इफेक्ट तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे आणि इथं तुम्हाला ॲपचं पण नाव दिलेलं आहे. ही ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायची आणि त्यामधनं हा इफेक्ट तुम्हाला काइन मास्टरमध्ये ॲड करायचा. हा इफेक्ट तुम्हाला काइन मास्टरमध्ये मिळणार नाही आणि जर हा इफेक्ट तुम्हाला काइन मास्टरमध्ये ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे क्वालिटी इफेक्ट कसा ॲड करायचा, तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता. कारण की तो क्वालिटीचा हा इफेक्ट बी बिटस्कॅन ॲप्लिकेशन मधलाच आहे, तो ॲड करायचा तसंच हा पण तुम्ही ॲड करू शकता. तर सिंपली यामधला तुम्हाला 7 नंबरचा इफेक्ट 1 नंबरला ॲड करायचा 1 नंबरच्या फोटोवरती. परत तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथे बघू शकता परत त्या इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि आता 13 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा, ठीक आहे. 13 नंबरचा ॲड केल्याच्या नंतर परत तुम्हाला पुढल्या फोटोवरती एकदा टच करायचं, पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि बघू शकता तुम्हाला इथं 19 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला 3च ग्राफिक्स ॲड करायचे या इफेक्टमधले, 3च या ग्राफिक्समधले तुम्हाला 3च इफेक्ट ॲड करायचे. 7 नंबरचा ॲड करायचा आहे. 7 नंबरचा ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला 13 नंबरचा ॲड करायचा आहे त्याच इफेक्टमधला, ठीक आहे. 13 नंबरचा ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं परत 19 नंबरचा ॲड करायचा. तर या तिन्ही ग्राफिक्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप ॲड करायचे आहे लास्टपर्यंत जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती, ठीक आहे. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हायरल रीलचे ट्युटोरियल पण आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि ते पण एडिटिंग करायला शिकतील. तर नक्की तुमच्याकडे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. आणि त्यानंतर तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही एडिटिंगला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला मी नक्की रिप्लाय देईल, ठीक आहे. कमेंट करू शकता किंवा इंस्टावरती पण मेसेज करू शकता. इंस्टाची लिंक मी तुम्हाला तसं पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. फॉलो नसेल केलं तर इंस्टाला फॉलो करून टाका, कारण की तुमच्या भावाचे त्यावरती मी म्हणजे तुम्ही मला फॉलो करा. जाऊ दे, जास्त काय बोलणार नाही, फक्त इंस्टाला फॉलो करा आणि काही तुम्हाला क्वेश्चन असतील माझ्याशी बोलायचे असेल तर ते पण तुम्ही बोलू शकता, कारण की मी इंस्टावरती जास्त ॲक्टिव्ह असतो आणि इंस्टावरती मी रिप्लाय पण देत असतो, ठीक आहे. तर नक्की इंस्टाला फॉलो करा आणि व्हिडिओला अजून पण तुम्ही लाईक नसेल का तर व्हिडिओला लाईक करून टाका. नंतर तुम्ही लाईक करायला विसरून जातात आणि तसंच व्हिडिओ बघितल्याच्या नंतर चालल्या जातात. तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. तर आता मी फास्टमध्ये ॲड करून घेतो सगळे. तर सगळे वरती मी क्लिक ग्राफिक्स ॲड केलेले सगळ्या फोटोवरती. त्यानंतर तुम्हाला फोटोच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला एक तुम्हाला मी हे दिलेला आहे व्हिडिओ, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथनं ॲड करायचा. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैचेसाठी ऑप्शन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये यायचं, याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. कैचेसाठी ऑप्शन तुम्ही याला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसेल बघू शकता, ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि लास्ट एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि याला तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं, ठीक आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला आता व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि लोगो जर तुम्हाला बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता, कारण की लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे. तर मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला इथं शेअरचा आयकॉन दिसत असेल, या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 1080 या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया नव्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.